तुम्ही हिंदू हिंदू करताय, सगळ्या गोष्टी मला मान्य आहे. आज जय महाराष्ट्र असेल किंवा रामकृष्ण हरी असेल, हा नारा आपला संपलेला आहे. आज आपल्या महाराष्ट्रात जे जय श्रीराम बोलतात ना, मला असं वाटतं त्यांनी समजावं आता हे जय श्रीराम कशासाठी बोलतात. ह्या गोष्टी या मराठी माणसाने समजावे, माझी एवढीच विनंती आहे. माझे हिंदू स्वतः मित्र पण आहेत, जे यूपी बिहारचे आहेत, जे पंजाबी आहेत, जे गुजराती आहेत, सगळे आहेत, त्यांचा आदर करतो मी. पण जर तुम्ही आमच्या नात्याला लागणार असाल, मग तो हिंदू असेल, मुस्लिम असेल, कोणी असेल, माणूस कोणी असेल, मग तो मराठी का असेल, त्याला आम्ही चपलेने तोडू. त्यांना मराठी संपत आले, मराठी कुठेतरी खचला जातोय, दबला जातोय, त्याचं काय नाही. या हिंदू जे स्वतःला बोलणार आहेत त्यांना ह्या सगळ्या गोष्टी इंग्रजांनी आता सेक्युलर, डावा उजवा काय मला ते कळतच नाही. साला छत्रपती शिवाजी महाराज सेक्युलर होते का, हा प्रश्न आता सध्या आपण पाहतोय चर्चेमध्ये येतोय. तो एका चित्रपटामुळे. त्या चित्रपटाचं नाव आहे खालीद का शिवाजी. आता मराठी एक चित्रपट, मला असं वाटतं 8 ऑगस्टला तो प्रदर्शित होणार होता, पण काही कारणास्तव होता तो पुढे डिले केला आहे का थांबवला आहे माहीत नाही. पण त्या चित्रपटामधल्या जे ट्रेलर आहे त्या ट्रेलरमध्ये 1-2 गोष्टी आहेत ज्या मलाही पटल्या नाहीत. पण मला असं वाटतं तो चित्रपट आहे ना, तो खूप चांगला असू शकतो, एक वेगळा विचार करणारा असू शकतो हा, असं मला वाटतंय. तो चित्रपट पाहिल्याच्या नंतर कळेल. पण 2 डायलॉग जे आहेत त्यातले ते मला खटकले. ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सैन्यामध्ये 30 का 35% हे मुस्लिम होते. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांनी मस्जिद बांधलं होतं. पहिली गोष्ट तुम्हाला सांगतो ना, हा शिवाजी महाराजांचा इतिहास आहे, हा लिहिलाय कोणी ना, याचा आपण अभ्यास केला पाहिजे. हा शिवाजी महाराजांचा इतिहास आपण पाहिल्याचा इंग्रजांनी आणि जास्त करून पोर्तुगीजांनी लिहिलेला इतिहास आहे. आणि त्याच्यामुळे आपल्याला काय माहिती आहे महाराजांबद्दल किंवा काय नाही, ह्यात आपण घुसणं न योग्य आहे मला असं वाटतं. आणि शिवाजी महाराज सेक्युलर होते का, आणि ते मुसलमानांना किती प्राधान्य देत होते, छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार जे आहेत, छत्रपती शिवाजी महाराजांचे जे कार्य होते ते दर्शवतात की ते सेक्युलर होते. आता हा सेक्युलर शब्द कधी आला, हा जेव्हा इंग्रज होते तेव्हाचा शब्द आहे सेक्युलर. इंग्रज आले माझ्यामध्ये 1700-1800 काळामधला हा शब्द, हा सेक्युलर, हा इंग्रजांनी दिलेला शब्द आहे. आणि त्याच्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा होते तेव्हा हा शब्दच नव्हता मुळात, तो काळच वेगळा होता. आणि त्याच्यामुळे आपण जर का शिवाजी महाराजांना त्या चष्म्यातून पाहणार असू तर मला असं वाटतं ते अत्यंत चुकीचं आहे. राजसाहेब काय बोलतात या सगळ्या गोष्टींवर, जर का तुम्ही पाहिलं असेल राजसाहेबांची भाषण, तर राजसाहेबांनी सांगितलं आहे की तो काळ एक वेगळा होता आणि त्या काळाला आपण एका धर्मनिरपेक्ष या नजरेतून बघताच कामा नये, या चष्म्यातून बघताच कामा नये. कारण एक राजा आपण जर का बोललं ना, तर मग तो कुठल्या एका जातीचा नसतो, कुठल्या धर्माचा नसतो, तो राजा असतो. आणि त्याच्यामुळे त्याला प्रत्येक माणूस हा समान असतो. त्याच्या स्वराज्यामधला प्रत्येक माणूस हा त्याचा असतो, जो स्वराज्यासाठी काम करणार असतो, जो स्वराज्यासाठी लढणारा असतो. आणि त्याच्यामुळे आपण कुठल्याही समाजाला किंवा कुठल्याही धर्माला, जातीला या आमच्या राजाने, आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांनी कधीच या वेगवेगळ्या जाती धर्मातून बघितलं नाही, त्या चष्म्यातून पाहिलं नाही. आणि त्याच्याचमुळे माझा राजा हा वेगळा होता. आणि त्याचमुळे जर का तुम्ही ह्या अशा सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये असेल म्हणून त्यांना सेक्युलर म्हणून काही लोक बोलत असतील, किंवा मग काही लोक बोलत असतील नाही ते सेक्युलर नाहीत, हा वादच मला असं वाटतं मुळात करता कामा नये. कारण हा शब्द जो आहे हा महाराज होते तेव्हा नव्हता. हा शब्द असेल, ही जात असेल, हा धर्म असेल, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, हे मानवाने निर्माण केलेल्या गोष्टी आहेत. मी पहिला तर तुम्हाला खरंच सांगतो ह्या गोष्टी मानत नाही. आणि या समाजाने पण मला असं वाटतं ह्या सगळ्या गोष्टी मानता कामा नये. आपण माणूस म्हणून या सगळ्या गोष्टी पाहतोय ना, तर माणसाला एक बोलतात ना, एक लिमिट असते, एक सीमा असते, एक बाउंड्री असते. त्या सगळ्या बाउंड्रीपर्यंत आपण राहावं. त्या बाउंड्रीचा आपण राजकारण्यांना काहीतरी फायदा करून द्यायचा, ह्या सगळ्या गोष्टी आपण मला असं वाटतं आपण करून न दिल्या पाहिजेत. आता काय होतं आहे ना, सध्या ह्या ज्या माणसांनीच बनवलेल्या गोष्टी आहेत त्याच आपण काहीतरी हिंदू धर्म, सेक्युलर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये त्याला आड आणतो आहे. आणि त्याच्यामुळे काय होतं आहे की शिवाजी महाराज हे फक्त हिंदू लोकांचेच होते, हा पण जो काही गोड गैरसमज आहे ना, मला असं वाटतं हा चुकीचा आहे. महाराजांना आपण कुठल्याही जाती धर्मात नाही पाहिलं पाहिजे, महाराजांना कुठल्याच नजरेतून, चष्म्यातून आपण पाहिलं नाही पाहिजे, असं मला वाटतं वैयक्तिकरित्या. महाराजांनी केलं आहे, सगळ्यांसाठी केलेलं आहे. स्वराज्य जे घडवलं आहे तेव्हा त्यांच्या डोक्यात असं काही नव्हतं की माझा हा जो लढा आहे स्वराज्याचा तो फक्त मराठीला असेल किंवा फक्त पंजाबीला असेल, कुठलं गुजरातीला असेल, मुसलमानाला असेल, असं महाराजांच्या मनात नव्हतं. ही जात वगैरे सगळ्या गोष्टी ज्या निर्माण केल्यात ह्या माणसांनी निर्माण केलेल्या गोष्टी आहेत. आणि आपल्याकडे कोणीही आलं तरी महाराजांनी त्याचा सन्मान केलेला आहे. महाराजांनी प्रत्येक स्त्रियांचा आदर केलेला आहे. महाराजांनी जेव्हा अफजल खानाला मारलं तेव्हा त्याची कबर बांधा म्हणून सांगितलं आहे. म्हणजे शत्रूला पण देखील आपण पाहतो ना, शत्रूंनी पण त्याची तारीफ केलेली आहे. हा असा माझा निराळा राजा, आपण त्याला जर का वेगळ्या नजरेने पाहणार असू
आणि आपण या चित्रपटामध्ये जसं दाखवले 2-4 गोष्टी चला ज्या आहेत त्याचे पुरावे आहेत का हे पण अजून कोणाला माहिती नाही आहे. त्याच्यावर त्यांनी तो चित्रपटाच्या दिग्दर्शकाने ज्या कथालेखकाने जे गोष्ट लिहिली आहे चित्रपट रिलीज झाल्याच्या नंतर आपल्याला कळेलच ते किती चुकीचं आहे किती बरोबर आहे. इतिहासात आपण डोकावून पाहिलंच पाहिजे, त्या गोष्टी आपण पाहिल्याच पाहिजे आणि जर चुकीचं असेल त्याला विरोध केलाच पाहिजे. कारण इतिहास हा आपला चित्रपटाद्वारेच लोकांपर्यंत लहान मुलांपर्यंत मला असं वाटतं पोहोचतो आणि तो जर का चुकीचा पोहोचणार असेल तर त्याला विरोध नक्कीच केला पाहिजे. पण माझी विनंती आहे तुम्हाला ह्या व्हिडिओद्वारे, महाराजांना तुम्ही सेक्युलर आणि होते का किंवा काय अशा गोष्टीतून पाहू नका. तो एक काळ वेगळा होता, प्रत्येक काळ वेगळा असतो आणि काळानुसार परिस्थिती बदलत जाते. आता छत्रपती शिवाजी महाराज हे जेव्हा होते तेव्हाचा तो वेगळा काळ होता. मी असं यासाठी बोलतो कारण आपला भारत देश जेव्हा स्वतंत्र झाला तेव्हा भाषावर प्रांतरचना झाली. आता तुम्ही बोलाल असं जर काय तर मग तुम्ही कशाला मराठी लोक आणि भैया लोकांना मारता मनसेवाले, असा पण विषय येतो. आता हा मारण्याचा प्रश्न नाही आहे, हा हिंसाचा प्रश्न नाही आहे. मुळात असं आहे की भारत देश जेव्हा स्वतंत्र झालं तेव्हा काही घटना आपल्या लिहिल्या गेल्या, त्यात म्हणजे भाषावर प्रांतरचना झाली आणि त्यानुसार महाराष्ट्रात मराठी किंवा इतर राज्य, मी तुम्हाला प्रत्येकाला सांगत असतो पंजाबमध्ये पंजाबी, ह्या प्रत्येकाला स्वराज्य झालं ना यार, आपल्या महाराजांनी दिलं करून, सगळ्या गोष्टी सुरळीत झाल्या, स्वतंत्र देश झाला. प्रत्येकाने आता आपल्या राज्याचा विकास करा म्हणून हा देश हा आपण बोलतो ना की विभागला की प्रत्येक राज्यासाठी एक एक आपली राज्य मोठी करा तेव्हा देश मोठा होईल, अशा भावना ह्या संविधानामधून मांडल्या गेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. आणि त्याच्यानंतर पण जर का आपण इथून तिथं पळत असू आणि जर का आपण स्वतः आपल्या राज्यातून दुसऱ्या राज्यात जाणार असू, आपल्या राज्यामध्ये मतदान आपण करतोय ज्याला आपण उत्तर न विचारणार असू, तर मला असं वाटतं तो माणूस जो आहे ना तो नामर्द आहे, तो ना माणूस जो आहे ना तो भित्रा आहे. कारण आज आपण लोकशाहीमध्ये आपल्याला अधिकार दिलेत की आपण कोणाला निवडून देतो तर आपण त्याला प्रश्न विचारले पाहिजे. तुम्ही न प्रश्न विचारता तुम्ही दुसऱ्या राज्यातून इकडे येता, हे चुकीचं आहे. तुम्ही तुमच्या राज्यातल्या राज्यकर्त्यांना, तुम्ही तुमच्या राज्यातल्या लोकप्रतिनिधींना हे डोक्यावर बसून ठेवले, तुम्ही त्यांच्याकडून पैसे घ्यायचे निवडणुकीमध्ये आणि मग दुसऱ्या राज्यामध्ये स्थलांतर व्हायचं आणि दुसऱ्या राज्यामध्ये लोड निर्माण करायचा. हे प्रत्येक गोष्ट जर आपण नीट पाहिली, हे वेगळ्या आपण चष्म्यातून पाहिलं तर आपल्याला असं लक्षात येईल की ही गोष्ट चुकीची आहे. आता त्यात मला सांगा, भाजप हे हिंदू मुसलमान का करतं? आणि जर का भाजप हिंदू मुसलमान करतं, हिंदुत्व आणि हिंदुत्वांचा हा देश झाला पाहिजे या सगळ्या गोष्टी, मग भाजपचे मतदार काही आहेत ते मुसलमान असतात, भाजपचे काही नेते आहेत ते मुसलमानांच्या बाजूने बोलतात. हे का राजकारण म्हणून करतोय, राजकारण म्हणून बोलतोय? आणि एखादी हिंदू संस्था काय ते सुरुवातीला आपण बोलायचं काय 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 लोक बोलतात, आता मला ते नाव नाही घ्यायचं, पण हिंदू धर्म आहे म्हणून सुरुवातीला जय श्रीराम हा हे तसं. अरे म्हणजे तुम्ही फक्त हिंदू धर्म टिकावा म्हणून बोलता, पण इथे महाराष्ट्रात मराठी खतरे में, या मराठी लोकांना मी सांगतोय, तुम्ही बोलता हिंदुत्वासाठी चांगली गोष्ट आहे, पण मला असं वाटतं हिंदुत्वाबरोबर आपण मराठीचा पण विचार केला पाहिजे. आणि आपण पहिला मराठी आहोत याचा आपण बोलतात ना विसर न पडता कामा नये आपल्याला. कारण मला असं वाटतं मराठा साम्राज्याचा इतिहास आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी जे घडवलं आहे ते स्वराज्याचा इतिहास हा सगळ्यात मोठा आहे. आणि तो इतिहास आपण जर का हिंदू करून बाकीच्या गोष्टीमुळे आपला इतिहास जर का संपवणार असू, आपला इतिहास जर का संपणार असेल या महाराष्ट्रामध्ये, तर आपण मला असं वाटतं हिंदूचा विचार करायला भरपूर आहेत भारतात, पण या महाराष्ट्रात मराठीचा विचार करायला आता सध्या कोण उरलेलं नाही आहे. आणि त्यामुळे आपण मराठी म्हणून एक आलं पाहिजे. आणि आपल्याला माहिती आहे, आज माझेही मित्र आहेत, मी तुम्हाला प्रत्येक वेळेला सांगत असतो, माझा कुठला हिंदूंना विरोध नाही, माझा कुठला मुसलमानांना विरोध नाही, माझा जाती धर्माला विरोध नाही. माझा विरोध फक्त ह्याच गोष्टीला आहे, तुम्ही सिस्टम बनवली आहे, ज्या सिस्टमप्रमाणे वागा, जी लोकशाही जी संविधान आहे त्याप्रमाणे वागा. जर का तुम्ही तुमची राज्य मोठी केली तर तुमचा देश मोठा होईल. तुम्ही जर का असा विचार करणार असाल की हिंदूंना तुम्ही मारता आणि हिंदूंना तुम्ही असं बोलू नाही शकत, असं तर काय बोलू नाही शकत किंवा तसं काय बोलू नाही शकत आणि तुम्ही ह्या गोष्टी करता चुकीच्या आहेत वगैरे, मला असं वाटतं मग त्या हिंदूंनी आपला देश पहिला समजावा. एक भारत देश म्हणून आपण राहू शकतो आणि एक महाराष्ट्रातला मराठी म्हणून पण आपण राहू शकतो. पण माझं त्याच मराठी लोकांना विनंती आहे की तुम्ही हिंदू करताय, सगळ्या गोष्टी मला मान्य आहे. आज जय महाराष्ट्र असेल किंवा रामकृष्ण हरी असेल हा नारा आपला संपलेला आहे. आज आपल्या महाराष्ट्रात जे जय श्रीराम बोलतात ना, मला असं वाटतं त्यांनी समजावं आता हे जय श्रीराम कशासाठी बोलतात, ह्या गोष्टी या मराठी माणसाने समजावे, माझी एवढीच विनंती आहे. आज तुम्हाला बोलायचे रामकृष्ण हरी पण बोला, उलट जय श्रीरामपेक्षा आमचे कृष्ण आणि राम दोन्ही पण येतात त्याच्यामध्ये. रामकृष्ण हरी बोला ना, चांगलं आहे ना. महाराष्ट्रात तरी किमान जेव्हा तुम्ही जाल, तुम्ही UP बिहारमध्ये जावा, अयोध्यामध्ये जावा, बोला जय श्रीराम, मी स्वतः बोलेल. पण माझ्या महाराष्ट्रात तो नारा कुठे माझा? का संपवताय तुम्ही जय महाराष्ट्राचा नारा? का तुम्ही संपवताय माझा रामकृष्ण हरीचा नारा? ह्या गोष्टी मला असं वाटतं आपण नीट विचार केला पाहिजे. आपण फक्त हिंदू म्हणून हळवं न होता कामा नये.
आणि त्याचमध्ये आपण आजपर्यंत बघितलं, छत्रपती शिवाजी महाराज असतील, बाबासाहेब आंबेडकर असतील, लोकमान्य टिळक असतील किंवा बाकी इतर जे आपले जे आहेत थोर महापुरुष आहेत, जे समाजसुधारक आहेत, त्यांना आपण जातीतून पाहतोय. आणि मला असं वाटतं ह्या गोष्टी न करता कामा नये. आज आपण प्रत्येकाला माणूस म्हणून या चष्म्यातून पाहिलं पाहिजे. त्यांची जे कर्म आहेत, त्यांची जी तेव्हाची वेळ आहे, जेव्हा त्यांनी त्या गोष्टी केल्यात, तेव्हा ह्या अशा सगळ्या गोष्टी नव्हत्या. ह्या स्वातंत्र्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी इंग्रजांनी, आता सेक्युलर, डावा उजवा काय मला ते कळतच नाही. साला हे डाव्या विचाराचे लोक आहेत, हे उजव्या विचाराचे लोक आहेत. अरे काय माणूस म्हणून आपण, मला असं वाटतं, जगणं शिकलं पाहिजे. माणूस म्हणून आपण एखाद्याला सगळ्या गोष्टी बोलतात ना, तर सारख्या नजरेने पाहिल्या पाहिजे, पण आपल्या या संविधानाचा आदर करून. आता त्याच दिवशी राजसाहेब बोलले की जर का कोणी बोलत असेल की आम्ही मराठी शिकतोय तर त्याला मारू नका. ही गोष्ट म्हणजे हे काय आहे, तर राजसाहेबांनी त्यांचा आदर केलेला आहे. पण मला असं वाटतं तुम्ही स्वतः समजलं पाहिजे की तुम्ही तुमच्या राज्यातून इथे येताच कामा नये. तुम्ही तुमच्या राज्यातल्या लोकप्रतिनिधींना, तुमच्या राज्यनेत्यांना प्रश्न विचारले पाहिजेत. एवढं मोठं आमचं राज्य हे असंच पडलेलं आहे, ह्या गोष्टी आपण त्यांना विचारला पाहिजे. नाहीतर काय, हे तुमचे राजनेते आणि तुमचे लोकप्रतिनिधी लुटून खातील. तुम्ही बसाल, तुम्ही इकडे तिकडे प्रत्येक राज्यात भटकत बसाल, अपमानित व्हाल, प्रत्येक राजकारणी हा तुमचा वापर करून घेईल. त्यामुळे मला असं वाटतं पहिल्यांदा मला हा व्हिडिओ बनवायचा याच कारणामुळे की तो चित्रपट आला म्हणून भरपूर उठले. काही संस्था आहेत ते हिंदूंच्या नावाने उगाच काहीतरी, जे मराठी असून पण त्यांना मराठी संपत आले, मराठी कुठेतरी खचला जातो, दबला जातो, त्याचं काय नाही. या हिंदू जे स्वतःला बोलणार आहेत त्यांना, पण त्यांना हिंदुत्वाची पडली. अरे मला असं वाटतं तुम्हाला आधी मराठीचं पडलं पाहिजे. महाराष्ट्रात जर का तुम्ही राहताय तर या मराठी लोकांना माझं सांगणं आहे, माझा हिंदूंना विरोध नाहीच आहे, हिंदू मी स्वतः आहे, पण मला असं वाटतं माझं आता मराठी पण हे जपलं पाहिजे, जे संपायला लागलं आहे हिंदूमध्ये. अरे हिंदू, भाजपची सत्ता आहे, भाजप हिंदुत्व आहे ना या महाराष्ट्रात, आपल्या ह्या देशात. जर का आपण पाहिलं सगळ्यात जास्त टक्का हा हिंदूंचा आहे. काय हिंदू खतरे में आज महाराष्ट्रात बघा तुम्ही, सगळ्यात महाराष्ट्रात मराठी टक्का जो आहे तो आता कमी होत चालला आहे. म्हणजेच आपला मराठी खतरे में आता सध्या, याचा आपण विचार केला पाहिजे. मला सगळं वाटतं ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही नीट समजल्या पाहिजे. हे जे बाकी यूट्यूबर्स आहेत ना, ते फक्त हिंदू करतायत ना, त्यांना फक्त काय आहे की जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचं आहे म्हणून हिंदू मराठीबद्दल बोललं की जास्त लोकांपर्यंत आम्ही पोचणार नाही, हाच फक्त विषय आहे. आणि त्याच्यामुळे फक्त हे हिंदू करता, यांच्या मनात, यांच्या बोलतात ना हृदयामध्ये हिंदुत्वाबद्दल किंवा हिंदूंबद्दल काय नाही आहे. मी माझा पोट तिडकीने मराठीसाठी बोलत असो, मी पण उद्या हिंदीत किंवा हिंदूसाठी बोलू शकतो, पण मला असं वाटतं माझा मराठी आता सध्या खतरेमध्ये, आणि त्यामुळे मी मराठीतच आणि मराठीसाठीच बोलत असतो. आणि जे काही हिंदीत व्हिडिओ बनवतो त्या भडव्यांना कळलं पाहिजे, तिकडच्या लोकांना, ज्या आपल्यावर शिव्या घालतात, जे टीका करतात, त्याच्यामुळे म्हणून बोलतो. माझा त्या हिंदूंना विरोध नाही आहे. माझे हिंदू स्वतः मित्र पण आहेत, जे यूपी बिहारचे आहेत, जे पंजाबी आहेत, जे गुजराती आहेत, सगळे आहेत, त्यांचा आदर करतो मी, त्यांचा सन्मान करतो. पण जर तुम्ही आमच्या नात्याला लागणार असाल, मग तो हिंदू असेल, मुस्लिम असेल, कोणी असेल, माणूस कोणी असेल, मग तो मराठी का असेल, त्याला आम्ही चपलेने तोडवणार, एवढंच सांगतो. आमच्या मराठीचा अपमान करता कामा नये. आणि आमच्या छत्रपती शिवाजी महाराज, आमचे थोर जे समाजसुधारक, जे सगळं आहेत, जे महापुरुष आहेत, त्यांना तुम्ही जातीत, धर्मात आणि ते डाव्या उजव्या काय विचारायचे त्या अशामध्ये बघू नका. एवढंच मला सांगायचं आहे. तुर्तास सांगतो मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.